आणि दर्जेदार चॅम्पियन षटकार 6। थँक्यू। आणि हा फटका खेळल्यानंतर काय आठवते बघा, जो अक्रॉस खेळला होता अगोदरचा फटका, फुल फेस ऑफ द बॅट, म्हणजे ज्या वेळेला बघितलं होतं क्षेत्ररक्षक तयार आहेत त्यांना बीट करण्यासाठी क्षेत्र थोडंसं बदललेलं आहे। यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हाताळतोय, पुन्हा त्या दिशेनं त्याहून सुंदर, त्याहून देखणा, त्यापेक्षाही लांब मोठा षटकार हितांशूच्या बॅट मध्ये सिक्सर। थँक्यू। तुमच्या दिशेने येतोय बघा, 3 फटके बघितले, एक जो षटकार होऊ शकले असता त्याला रोखलं, त्याच्यानंतर 2 षटकार। म्हटलं ना हितांशूला थोडंसं प्रमोट केलेलं आहे, अप टू द ऑर्डर संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करताना हितांशू दिसतोय। आता दबाव पुन्हा एकदा जाणवतोय तो गोलंदाजावरती शनिदेव कृपा आगाशीच्या। आणि हितांशूला बघा म्हणजे चेहऱ्यावरती टेन्शन नाहीये, अप टू द थोडासा टॉप ऑर्डरला तुम्हाला प्रमोट केलेला आहे आणि त्यावेळेला फुल फेस ऑफ द बॅट खेळताय। जशी इनिंग्स आपण बघितली सिद्धेशची, भावेशची, त्याला तोडीस तोड इनिंग्स हाकलण्याचा प्रयत्न करतोय इथे हितांशू। जबरदस्त अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळतोय, पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची, सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र सरळ बॅटने प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळतोय। यावेळेला पहिला ऑन साइडला काय टायमिंग आहे, तिन्ही षटकार मात्र आपण पाहू शकतायत, 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा मात्र हे तिन्ही स्ट्रोक पाहू शकतायत। 3 इन रो, मॅग्निफिसंट बॅटिंग। मी विनंती करेन साईच्या अर्नाळा संघाचा कॅप्टन आणि गोकिवरे संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे। दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील, संघ जर उपस्थित असतील, साईच्या अर्नाळा आणि त्याचप्रमाणे गोकिवरे, तर आपण रिपोर्टिंग करा। आणि मी सत्यनारायण कोपरी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण या वेळेला प्लेइंग 11ची लिस्ट सबमिट करायची आहे, आपण कलेक्ट करा, फिलअप करून मात्र हरीश आपण ती सबमिट करायची आहे। धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, तुकारामजी जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते। याला म्हणतात परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट। आणि कन्सिस्टन्सी कशी असावी, सातत्याचं दुसरं नाव काय, तर हितांशू आज प्रमोट केलं गेलं, भरोसा दाखवला, सुपर बॅटिंग। ऑन साइडला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला 4 चेंडूमध्ये 4 षटकार येतील आणि डेफिनेटली एकदा हितांशूसाठी जोरदार टाळे उद्या। सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय, धावांची गती फलकावर 37 धावा, काय फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। या अगोदर तुकाराम मांगेला सर आपण हितांशूची बॅटिंग पाहिली असेल अशा पद्धतीने? नक्कीच, कारण VGPLच्या त्या विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हितांशूने आपला ठसा उमटवलेला होता। शेवटच्या क्षणी दबाव, प्रेशर, दडपण, कदाचित तिथून टाऊन सुलाखून हा खेळाडू पुढे आलाय आणि आजही दबाव असताना सुंदर फलंदाजी साकारतोय हितांशू। नक्कीच संघर्ष न करताना या वेळेला आपण पाहतोय दबावाखाली कसं खेळायचं, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलं गेलंय, दे दनादन फलंदाजी। आणि NCC नारंगी संघ या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय मजबूत स्थिती।